ओ अहो थांबा ना, ऐका ना, अहो डबा तरी घेऊन जा. मला नाही पाहिजे डबा. अहो मी रोज डबा बनवते, तुम्ही गेले 2-3 महिने झाले डबा सुद्धा देत नाही घरून. मला नाही पाहिजे म्हणून सांगितलं ना तुला. अहो पण असं का वागताय तुम्ही? रोज बाहेर खाताय, तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये हे. माझा विचार करू नको, तू तुझं बघ. अहो का नको तुमचा विचार करू? तुम्ही आधी गाडी बंद करा बरं. मी काय सांगते तेवढं ऐका तरी. तुला सकाळी सकाळी भांडणं करायचे का आता? अहो मी का भांडेल तुमच्याबरोबर? मला ऑफिसला जाऊ दे. 2 मिनिट माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. तुम्ही बाहेरचं खाताय 3 महिने झाले. प्लीज का तुम्ही असं करताय मला सांगा ना. घरी जेवत का नाहीये तुम्ही? प्लीज आज डबा न्या ना प्लीज. मला नकोय तुझा डबा सर. अहो तुम्ही का वागताय माझ्या बरोबर असं मला तेवढं तरी सांगा ना प्लीज. 2 मिनिट बोला तरी माझ्या बरोबर. तुम्ही साधं बोलत पण नाही माझ्या बरोबर नीट. सकाळ सकाळी डोकं खराब करू नको, ऑफिसला जायचं उशीर झालाय मला. तुझ्यासोबत बोलायला 2 मिनिट ऐका तर. मला वेळच नाही तुझ्यासोबत बोलायला. सर बाजूला. मी काय म्हणते ऐकून तरी घ्या ना प्लीज. बोल काय म्हणणं तुझं? तुम्ही का वागताय माझ्या बरोबर असं तेवढं तरी सांगा ना. माझी मर्जी, मी कसं वागल? अहो मी बायको आहे तुमची, मला कळायला नको का माझं काय चुकलंय? मला तेवढं तरी सांगा ना प्लीज. मी रोज तुमच्यासाठी टिफिन बनवते, तुम्ही बोलत सुद्धा नाही माझ्या बरोबर. माझं काय चुकलंय मला सांगा ना प्लीज. मला नाही जेवण करायचं, मला टिफिन पण नको, राहू दे. अहो पण का ते तरी सांगा. मला सांगा ना, मला बनवता येत नाही का? अहो मी असं काय पाप केलंय? तुम्ही असं का वागताय माझ्या बरोबर? तुम्ही कोणाचा हा सगळा राग माझ्यावर काढताय? आणि जर तुम्हाला बायकोच नको होती तर तुम्ही लग्नच कशाला करायचं ना माझ्या बरोबर? एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं का बरं करायचं? तुम्हाला बोलायचंच नव्हतं तर कशाला असं करायचं ना? मी तुमची बायको नाही, या घरची फक्त मोलकरीण झाले. 4 महिन्यात तुम्ही मला बायकोचा दर्जा दिलाय का हो? हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल पण मी पण शिकलेली आहे. मला कळतं तुम्ही कसं वागतात, काय करतात, कोणाबरोबर बोलतात, रात्री झोपल्यानंतर मोबाईल घेऊन कोणाबरोबर चॅटिंग करतात, मला सगळं कळतंय. पण मला आहे ना याचं काहीच देणं घेणं नाही. कारण जिथे तुम्ही खुश आहेत ना तिथे मी खुश आहे, म्हणून मी गप्प आहे. हे बघा, तुम्हीही जगा आणि मलाही जगू द्या, पण माझं आहे ना नशीबच फुटकंय. हे बघ, त्या ज्ञानाच्या गोष्टीत ना मला सांगू नको. मी मोबाईलवर काय करतो, कोणासोबत बोलतो, मला सगळ्या गोष्टी समजतात, कळलं का? 1 लाख रुपये पगार घेतो मी, शिकलेलो आहे मी, मला ह्या सगळ्या गोष्टी समजतात, कोणासोबत काय बोलायचं, कुठं बोलायचं. आणि तुझी ही किरकिर आहे ना, शपथ सांगतो मला चिड यायला लागली तुझी. तुला काय करायचं ग? मी कोणासोबत चॅटिंग करीन, फोनवर बोलन, काय करायचं तुला? तुझी चूक नाही ग, त्या आईलाच अक्कल नव्हती, ती अशी दळभद्री पोरगी माझ्या पदरात टाकली. तिला सांगत होतो मला हे लग्न नाही करायचं, नाही करायचं, पण आई नाही ऐकलं, तिने मारलीच झक. आता काय करणार? आणि हे बघ, मला तुझ्या हातचं खायचं नाही, हे मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलेलं. ते रोज रोज डबा आणून द्यायचं नाटक करू नको इथून पुढं. तुला पटलं तर राहा, आणि नाही पटलं तर सरळ आपल्या बापाच्या घरी निघून जायचं. इथं राहायची काही गरज नाहीये. हा, आणि मला तर अजिबात नाही. आणि हे बघ, इथून पुढं मला तुझा त्रास नाही झाला पाहिजे. माझी चुकी झाली जे तुमच्या बरोबर लग्न केलं. माझा बाप गरीब होता म्हणून तुमच्या पदरात टाकलं मला. जाऊ द्या, फक्त तुम्ही खुश राहा, नका खाऊ डबा. पण दुसऱ्यांसाठी जे हे पाप तुम्ही माझ्यावर करतायत ना ते चांगलं नाहीये. आणि जा, तुम्हाला आजाद केलं, तुम्हाला जसं राहायचंय ना आणि जे करायचंय ते करा. डबा नाही नेला त्याने अजून? नाही नेला आज पण डबा. काय करावं बाईच्या पोराला? इकडे काय झालं सांग. काय सांगू तुम्हाला? मी काय करत नाही घरात, तुम्हीच सांगा. काय करावं? माझं काय चुकतंय ते सुद्धा मला काही कळत नाही. आपलं तर काय चालत नाही त्या पोरा पुढं. मी आजपर्यंत तुम्हाला काहीच सांगितलं नाही.
गेले 4 महिने झाले मी त्यांच्यासाठी रोज डबा बनवते. सकाळी डबा नेत नाही, रात्री पण घरी जेवत नाही. माझ्या हातचं 4 महिने झाले ते खात सुद्धा नाहीयेत. आता काय चलन लक्षण चालले, काहीच कळानं झालं. काहीच करावं आपलं तर त्याच्या पुढे काही चालत नाही. तो तर ऐकून घेत. मी त्यांना विचारलं माझं काय चुकलंय, ते सुद्धा सांगत नाहीयेत. माझ्या बरोबर धड बोलत सुद्धा नाहीयेत. मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नाही, पण ते माझ्या बरोबर गेले 2 ते 3 महिने झाले बोलत पण नाहीयेत. काय करावं, मला तर आता पस्तावा यायला लागला. तुला लग्न करून आणलं या घरात, म्हटलं चांगलं होईन. आता काय माझंच नाणं खोटं निघालं. तुम्ही एकदा त्यांना विचारून तरी बघा, माझं नेमकी काय चुकतंय ते तरी मला समजलं पाहिजे ना. तू रडू नको, तू काय काळजी करू नको. तू त्याच्या संग लग्न लावून आली का त्याच्या मागं लागून आलेली म्हणून तू एवढं टेन्शन घेती? आणि आई, हे जर माझ्या वडिलांना कळलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. अगं पण वडिलांपर्यंत जाऊन द्यायचंय कशाला? आपल्या घरातलं आपणच मिटवायचं. आईला सांगायचं ना, वडिलांना कशाला त्यांच्या डोक्याला टेन्शन? मी आहे ना तुला. मी काय तुला सासूरास करते का? मी बघते ना त्याला, संध्याकाळी येऊ दे बघते त्याच्याकडे. तुम्ही समजून घेताय म्हणून तर मी इथे राहिले, नाही तर केव्हाच निघून गेले असते. नको काळजी करू, समजून सांगते मी त्याला. बघते त्याचं नेमकं काय चाललंय तेच विचारते आता संध्याकाळी. तू आवरून घे, नको टेन्शन घेऊ. बघू आपण. तुला आहे ना तुझ्या बापाकडे 4-2 दिवस नेऊन घालते मी आता. नको आई, एकदा लग्न झालं म्हणजे झालं. तो काही बाहुला बाहुलीचा खेळ नाहीये ना. ज्या घरी मुलगी सून म्हणून जाते त्या घरातून तिची आरतीच उठते. तिच्या आई बापाचं नाव निघतं, नाही तर लोक पळपुटी म्हणायला मागे पुढे बघणार नाहीत. मी खानदानी आई बापाची औलाद आहे. बघू ना दुसऱ्या भटक भवान्या त्यांना किती दिवस सांभाळतात. मी पण पाहते, लग्न झालेल्या माणसावर प्रेम करणाऱ्या या अशा गावजाण्याच असतात. त्यांना नवरे असतात पण फक्त कुंकू लावण्यापुरतेच. त्यांचं कामच आहे एका सोबत राहायचं आणि दुसऱ्या सोबत झोपायचं. पण बघू आता काय माझ्या नशिबात असेल ते असेल. बरं मग काय करते, मी जाऊन येते बाहेर. बघते जरा. तू नको टेन्शन घेऊ, आवरून. हो. पप्पा मी चालले ऑफिसला. ऑफिसला? तू रात्री सांगितलं ना ऑफिसला जाऊ नको म्हणून. काम आहेत मला म्हणून चालले. पाहुणे येणार आहेत तुला बघायला, समजत तुला थोडंफार? पप्पा मी तुम्हाला ह्या विषयावर पहिले पण काय म्हटलं, मला लग्न नाही करायचं आताच का म्हणून. नाही करायचं लग्न? मग काय तुला तसंच राहायचं का बिगर लग्नाचं? मग कुठं म्हातारी होत चालले, करा ना नंतर. ते नंतर म्हणजे कवा काय डोक्यावर मेरे वाटल्यावर लग्न करणार आहे का? जाऊ दे, मी जाते ऑफिसला. मला time. ऑफिसला जाऊ नको, पाहुणे येणार आहेत तुला सांगतोय मी गोडी. तुम्हाला मी 10 वेळेस तेच सांगतो का हो? 10 वेळेस म्हणजे लग्न करायचं आणि बाकी काय विषय आहे डोक्यात? बाकी मला काही सांगू नको. पाहुणे येणार आहेत बघायला, तू जायच नाही अजिबात. तुम्हाला खरं खरं सांगते पप्पा, मी आता काय सांगायचं मला खरं खरं? माझं एका मुलावर प्रेम आहे. माझ्या ऑफिसमध्येच काम करतो. 3-4 महिने झाले आम्ही सोबत आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय. त्याच्यामुळे तू लग्नाला कबूल नव्हती होत काय? मला वाटतं काय करते पर माझ्याच ऑफिसमध्ये. घरी कोण कोण आहे त्याच्या? घरी कोण कोण असणार आहे? आई वडील, तो कुणाला आहे? इथलं आपल्या गावाशीच आहे. मग तू हे नाटकं चाललेत का 4 महिन्यापासून? प्रेम करताना बापाला विचारतं बरं नाही आलं का मी आमच्या पोरावर प्रेम करू का म्हणून? तो आपल्या खानदानातला आहे का? ते मला काहीच माहित नाही. मग काय माहिती तुला? आता का त्याचं जात खानदान विचारून मी प्रेम मग कशाला केलं? झक मारा प्रेम केलं का? आजवर विचारायचं ना तो कोणत्या खानदानाचा आहे, कोणत्या जातीचा आहे. पप्पा तुम्ही काय बोलताय असं? काय बोलतो म्हणजे? शिकली ना तू एवढी मोठी, शिकून नोकरी लागली ना तू. एवढी शिकलेली असून बी मग शिकलेले तर मग स्वतःला माझा निर्णय घेता येत नाही का मला? मग तू आजपासून एवढं तयार केली का मी माझा निर्णय मीच घेऊ शकते? कोणाची तसं नाही पप्पा, पण लग्न करायचं म्हटलं. बापाने झक मारली, एवढ्या दिवस लहानची मोठी केली, तुला सांभाळली, शिकवली, नोकरी लावली, झक मारून मुंबई बघितली आम्ही. मला तसं नव्हतं म्हणायचं पप्पा. आता ज्या मुलाला मी ओळखतच नाही त्याच्यासोबत कसं लग्न करू? अरे एवढी मोठी झाली ना तेव्हापासून, एवढी होती बाळा तेव्हापासून आई मिली माहिती कशी तुला सांभाळली असेल. त्या टायमाला नाही विचार केला होता बापाचा का माझ्या बापाला विचारायशिव कसा निर्णय घ्यावा बाबा, काय करावं काय नाही. आणि तू सरळ सरळ म्हणते का माझा निर्णय मी घ्यायला एवढी समर्थ आहे.
येऊ राहिलेत पाहुणे, तू जाऊ नको. मला काम आहेत. काय माहिती म्हणजे आता त्यांना घरी बोलवलं मग रात्री सांगायचं ना तुम्हाला. तुम्हाला मी रात्री पण नाही म्हटलं होतं नका बोलू म्हणून, तुम्हीच बळजबरी केलं. आता मी काय करू त्याला? कोणचा पोर आहे, चल त्याच्या घरी जाऊ. आता हा मग जायच ना, आजच निर्णय काय होईल ते, उद्या नाही. बरं चला मग. आज तसं बी त्याला सांग फोन करून, कर फोन त्याला मग घरी थांब. हॅलो. हॅलो. हा श्री, आज घरी थांब बरं का. काय नाही थोडं काम आहे आणि पप्पा मी येतोय. तुझे पप्पा? हो. काय झालं नाही ना? नाही नाही येतो आम्ही. बरं ठीक आहे, या मी घरी सांगून ठेवतो. बरं बरं चला. चल. हीच घर आहे का? दिन मग आवाज त्याला. श्री काय ग, कोण आहे? कुठे गेला तुमचा मुलगा? काय काम आहे आमच्या मुलाकडं? पुरीला फसवून लग्न करायची म्हणतो, आमक करायची म्हणतो, गेलाय कुठं देऊ? पुरीला फसून? हे माझ्या पोराचं लग्न झालेलं आहे, माझी सून आहे. कोणची ही का? आणि मग तू तर काय म्हणली होती घरात? थोबाड फुडक तो जराशी. ही कोण पोरगी? आम्ही तिला ओळखत नाही. माझी सून आहे, माझ्या पोराच्या लग्नाला 2 वर्ष झालेत. ही त्याच्या ऑफिसमध्ये माझी मुलगी आहे, त्याच्या ऑफिसमध्ये काम करते. हे दोघं जण एकमेकावर प्रेम करते 4 महिन्यापासून. तरीच म्हणलं आमच्या पोराचं 4 महिन्यापासून घरात लक्ष कसं लागत नाही. हे त्याचे चाळे चालले होते बाहेर. बाई त्याचं लग्न झालंय, तुला तरी काही कळायला पाहिजे ना. लग्न झालेल्या पोरासंग काय तुझं भविष्य घडणार आहे? हा तिकडं त्या पोराला बघते मी त्याच्याकडं. काय चाललंय अगं नेमकी? पण विचार करायचा ना. त्याचं लग्न झालं, डोक्यात येतं का तो थोडंफार काही? का डोक्यात भरमिष्ट झाली? हा पुढे तू भाडखावला बोला बाहेर. आवाज तर तुमच्या पोरीला कळायला पाहिजे. तुमच्या पोरीला त्याला कळतं काय? अक्कल त्याला आहे काय का? कळायला आहे? लग्न करून- पोरांचं कसं असतं? काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? कार ऑर्डर लावला आमच्या दारात. आरडावाडा लावायचं काय संबंध आहे? माझ्या पोरीला का फसवलं? हा सांगा काय? तिला, माझं दुसरं लग्न झालं होतं म्हणून. दुसरं नाही, पहिलं. नाही नाही, दुसरं लग्नात तयारी आहे यांची. या अशी पद्धत आहे का? पण तुमच्या पोरीला कळायला पाहिजे ना. लग्न झालेल्या पोरासंग तिला काय माहित नाही का? विचारा बरं लग्न झालंय तुला का माहित नाही? होतं की? हा, बघा डोक्यात डोकं कान ठेवून या तो थोडं तरी डोकं वापरीत जा. हिच्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर बोलत नव्हते का? 4 महिन्यापासून येडा झाला होता ह्यो बी. तुका डोक्यात लागला का भाऊ? का वाटोळ करतो एखाद्याच? काय ती गरीब पुरीचं वाटोळ करून राहिला? तुला काय कळत? सोन्यासारखी बायको घरात आणि काय म्हणतात ना, दिला आया गदी पे तो परिक्याची जे. काही कळायला पाहिजे ना तुला. हा आता काय सोन्यासारखी करायचं? बायको. काय करायचं आता काय करायचं सांग ना. तरी लग्न करायचं का तुला? मी काय विचारतोय तुला? आमचं दोघांचं प्रेम आहे. अरे काय प्रेम आहे? प्रेम आहे काही? बोल ना तू. हा हे प्रेम आहे तुमचं? 4 महिन्याचं प्रेम आणि तुला त्याच्या संग लग्न. काय ओळखते तू तुला त्या 4 महिन्यात त्याला? हा अरे काय थोडीफार लाज. जसं लग्न झालंय त्याच्यावर प्रेम करायचं म्हणलं होतं. माझ्या तर डोकंच आउट झालं बाबा. आणि लय माय आम्ही एकत्रच नोकरी करतो आणि एकत्रच हे करतो. ही कोणची पद्धती? अरे लोक काय म्हणतील? हा माझ्या तोंडात शेण घालतील ना लोक. पोरीने जिच्या पहिले लग्न झालं त्या पोरासंग लग्न केलं. चांगले काय संस्कार बघितलं असं? तुम्ही चांगले संस्कार दिलेत का तिला? हे असे संस्कार दिलेत का? अहो, लहान बाळात असल्यापासून सांभाळी आई मेल्यापासून. मग तिला कळायला पाहिजे ना. आपल्या बापाने आपलं सारं संगोपन केलं ना. आपण असं वागावं का? सोन्यासारखं लेकरू तुझ्या बहिणीवानी काय तिची वाटोळ करून राहिली तू? अगं तुझ्या पायी माझा नवरा 4 महिने झाले माझ्या बरोबर बोलत पण नाही. माझ्या हातचं जेवत सुद्धा नाही. आमच्या घरात रोज तमाशा आहे. हा तुला काहीतरी थोडंफार, अरे थोडं तरी भाऊ, अरे काय थोडंफार तरी तुला तरी काहीतरी सोन्यासारखी बायको आहे तुझी. हा ही कोणची पद्धती? बरं तवाच करायचं नाही ना, लग्नच करायचं नाही मग कोणी आणि तुम्हाला सांगितलं? काय वाटतं ही तुमच्या बरोबर लग्न करून आयुष्यभर राहील, साथ देईल तुम्हाला? तिच्या दिसण्यावर जाऊ नका तुम्ही. अहो ती आज तुमच्या बरोबर आहे तर उद्या दुसऱ्या बरोबर असेल. अरे काय पद्धती? अरे आगली आई घरात असताना लाज नाही वाटत दुसरं लग्न करायला? म्हणे आमचं प्रेम आहे
अरे आई घालायची ना मग, पहिले लग्न कशाला करायचं? अरे ती सोन्यासारखं लेकरू गप बसलंय, तिचा जीव काय म्हणत असेल? अरे एक बायको असून दुसरी संघ प्रेम करतोय, लाज वाटायला पाहिजे तुला थोडीफार. तिलाच जीव लावायचा ना, तिचा जीव कसा होत असेल? आणि का ग, हिच्या जागेवर जर तू सख्खी बहीण असती तू काय केलं असतं? खानदानी आहे म्हणून नांदून निघन, नाही तर दुसरी असती ना भाऊ, निघून गेली असती. मरण पण ती आई बापाच्या दारात जाणार नाही माहिती का? आणि तू आहे ना, तुला लाज नसल्यावानी हे दुसऱ्या पोरीवर प्रेम करतोय. अरे मन घट करून राहिली ती, 4 महिने झाले. आणि ती आहे ना, तू किती बी तिला हाणमार केली ना तरी तिथेच राहील. तू तिला घराबाहेर जरी काढ ना तर ती दारात झोपून राहील, पण कधी आई बापाच्या दारात जाणार नाही. आणि याला खानदानी अवलाद म्हणते. तुमच्यासारखे पळ कुठे नाहीत. आणि लाज वाटते मला तुला मुलगी म्हणायची. आणि हे बघ, तुला आहे ना हिला तुझ्या दारात सोडून निघून जातो. एवढा समजदार बाप हे आणि तू अशी आहे कशी? हा अगं काही कळायला पाहिजे, असं तुला किती चांगले संस्कार आहेत आणि तू अशी कसा तुझा पायी झाला? आणि हे कोणतं तुझं प्रेम आहे? हा त्याने सांगितलं ना माझं लग्न झालेलं आहे तरी तू त्याच्यावर प्रेम करते. अगं तू शिकलेली आहे, नोकरी करते, तुला या गोष्टी कळायला पाहिजे. आणि याची बायको घरी असताना तू त्याच्या संग लग्न कसं काय करणार? आणि जर तू तिच्या जागेवर असती तर तुला कसं वाटलं असतं? तू जरा विचार कर ना. अगं स्त्री नावाला कलंक आहे तू. हा दुसऱ्याच्या नवऱ्यावर प्रेम करणं म्हणजे गुन्हाच आहे ना. आणि तू आहे ना, जगू नको, तू जाऊन जीव दे. तुला काय करणार आहे तिच्या भावना? अगं एका स्त्रीने एका स्त्रीला जाणायला पाहिजे. तू अशी कशी आहे? जीव दे, तू जगू नको. आणि हे बघ, तिच्या नवऱ्याला तिच्यापासून दूर करून तू सुखी राहणार आहे का? सुखीच राहणार नाही तू. आणि हे बघ, बायको ती बायकोच असते. किती बाहेरचे येऊन दिवे लावले ना त्याचा काही उपयोग होत नसतो. तुझ्या डोक्यातच राहणार त्याला बायको आहे, आणि तिच्या डोक्यात म्हणजे तिथं आहेस, तिला कोणी काही करू शकत नाही. तिथं त्याच्या आयुष्यातून जाणार नाही, पण तुझ्या आयुष्याची राखरांगोळी होईल. आणि माझं लेख आहे तरी पण मी सांगते तुला, असतोय त्याच्या बायकोचा नाही राहिला तर तुझा काय होणार आहे? तो हा ती तुला सोडून उद्या तिसरी पटवीन, मग काय करणार आहे तू? आणि तुझा एवढा तुझ्या प्रेमावर विश्वास असला ना, तू त्याच्या संग लग्न कर. मी तिला बघ कमी सांभाळायला. अगं तुला लाज वाटायला पाहिजे. माझ्या जागी जर तुझी बहीण असती तर मला सांग, तू हेच केलं असतं का तिच्या बरोबर? आणि माझं वाटोळं करून आहे ना तू कधीच सुखी राहणार नाही. आणि याला नवरा म्हणण्यापेक्षा आहे ना मी विहिरीत जाऊन जीव देईल, पण याला ना आजपासून कधीच जीव लावणार नाही किंवा नवरा म्हणणार नाही. घरी बायको असून सुद्धा आहे ना शेण खायची सवय लागलेली आहे बाहेर. अरे मूर्ख माणसा, एवढा शिकलाय, एवढा हुशार आहे, एवढा चांगल्या नोकरीला लागलाय, पण आहे का त्याचा काही फायदा? अरे माझ्या बरोबर लग्न करताना ना 10 वेळा विचार करायला पाहिजे होता आधी, जर बाहेरच शेण खायचं होतं तर. आणि तुम्हाला दोघांना काय वाटतं? तुम्हाला दोघांनाही मी सुट्टी देईल अशीच? तुमच्यापेक्षा आहे ना माझा बाप इतका नालायक आहे, पण तो बिचारा शांत आहे म्हणून मी काहीच बोलत नाही. तुमच्या दोघांची नोकरी आहे ना 1 मिनिटात घालवेल आणि कोर्टाची पायरी सुद्धा दाखवेल. तुम्हाला आहे ना मी अशी सुट्टी देणार नाही. माझं आहे ना चुकलं, या गोष्टी मी जर पहिल्यांदाच केल्या असत्या ना तर आज ही वेळ आली नसती आणि ही या दारात आली नसती. आई, आजपासून ही तुमची सून आणि हा तुमचा मुलगा, यांना तुम्ही सांभाळा. मी चालले माहेरी. सुखाने राहू द्या यांना आणि करू द्या सुखाचा संसार. पण जिने माझ्या अन्नात ढवळढवळ केली ना तिला मी सुखाचा घास कधीच खाऊ देणार नाही. माझी चुकी झाली, मला माफ करा. मी फक्त माझंच बघितलं, पण तू कसं सहन केलं काय माहिती. खरंच माझे डोळे उघडले. आणि श्री, तू जर माझं नातं संपलं, इथून पुढं मला फोन पण करू नको, मेसेज पण करू नको. माझी चुकी मला कळाली. मी तुझ्या संसारात ढवळढवळ केली. खरंच मला माफ कर. आणि श्री, तू जर माझं प्रेम नव्हतं, ते फक्त एक अट्रॅक्शन होतं. आपण जसं मित्रमैत्रिणी आहे ना तसंच बनून राहू. आणि माझ्या बहिणीला जीव लाव, तिला सुखी ठेव आणि चांगला संसार करा दोघं. आणि खरं सांगते श्री, तू खरंच भाग्यवान आहे, अशी बायको तुला भेटली. हिच्या जागी दुसरी कोणी असते ना ती कधीच निघून गेली असती, पण ही खानदानी म्हणून राहिली. माझ्या एका मुलीने कान उघडणी केली म्हणून मला समजलं, म्हणून मी सावध झाले. नाहीतर आज 3 जीवांचं वाटोळं झालं असतं. आणि श्री, याच्या पुढे ना चुकूनही कोणत्या मुलीच्या नादी लागू नको. तुझी मैत्रीण म्हणून तुला सल्ला देते मी. अरे एवढी सोन्यासारखी बायको आहे, बघ तिच्याकडं, आणि तुझ्या मनात असे विचार का आणतो तू? खरंच माझं चुकलं. जमलं तर मला माफ कर आई. माझं खरंच लय चुकलं. मी तिच्या नादात माहिती आहे का, हिला पण लय बोललो, तुला पण लय बोललो. आणि 4 महिन्यात ना लोकांनी नावं ठेवण्यासारखं आमच्यात काही घडलं नाही. आमच्यात ना फक्त बोलाबोली झाली ग. बाकी तुझी शपथ घेऊन सांगतो, बाकी काहीच घडलं नाही आमचं. मला खरंच तुम्ही सगळेजणी माफ करा. मी खरंच तुमचा गुन्हेगार आहे. अहो हात नका जोडू, राहू आता द्या. काय झाली तो ऐकून चुकी, पण आता तुला समजलं ना कसं असतं. अरे दुसरी पण पोरगीचे, तिचं आयुष्य बरबाद, तिचं आयुष्य एका पोरामुळे बरबाद. हा तुझ्यामुळे दोघींचं आयुष्य बरबाद आहे का नाही? चालायची का आता? काय आणखीन काय निर्णय आहे ते? नाही चला. हा, तिच्या डोक्यात उजेड पडला ते महत्वाचं. पाहुणे येणार गडीवर, तू ये घरी. चालेल. हा,
ते काय लय वेळ झाली ते मी त्यांना बोलावलंय हे असं म्हणल्यामुळे इथपर्यंत यायची पाळी आली. नाही तुम्ही काळजी करू नका. नाही तू ये ना गडीवर आज सुट्टी घरी येतो बिन तेव्हा बी ये तिथं. येतो मग आज हिचं जमूनच टाकू. चालेल. उद्याच लग्न डोक्याला ताण नको. ठीक. जमन ना का चुका काय शंका आहे नाही अरे सोड त्याचा नाद आता काय बावड झाली नाही, काय. उलट त्या पाहुण्यांनाच मी हिच्याबद्दल सांगेल. मला जेवढं माहिती चांगलं तेवढं त्यांना सांगेल. चला जाऊ का आम्ही आता. हा हा या. ये मग हो. अरे काय तू हा एका पुरीच्या नादाने संसाराची दानादेन करायला निघाला होता. अशा किती काय येतात. बायको ती बायकोच असते. बायकोची जागा कोणी घेत नाही. आज तिने सहन केलं. तू जर तिला त्रास दिला असता तर तिने तुझं सहन नाही कधीच तुला लात मारून हाकलून दिलं असतं. त्याच्यामुळे बायकोला जीव लावायचा असं बाहेरच्या बायांवर नाद नाही ठेवायचा. हो घरात आता नका दारात उभा राहू.